नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत की स्त्रीकडून धनलाभ हा पत्रिकेमध्ये योग कसा असतो. आता ज्या व्यक्तींना एखाद्या स्त्रीकडून धनलाभ होतो किंवा स्थावर मालमत्तेचा लाभ होतो किंवा आर्थिक लाभ होतो, त्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान हे शुभ असावेच असं नाही. इथे पत्नीकडूनच आपल्याला धनलाभ व्हावा असं काही नाहीये. इथे सप्तम स्थान म्हणजे आपल्या वैवाहिक जीवनाशी संबंधित आलं, पण आपण बघतो की स्त्रीकडून धनलाभ कसा होईल. पत्रिकेमध्ये ज्यावेळेला धनस्थानाचा विचार केला जातो की एखाद्या स्त्रीकडून धनलाभ कसा होतो, त्यावेळेला सुद्धा शुक्रचंद्राशी याचा संबंध येतो. शुक्रचंद्र किंवा धनस्थानाचा ज्यावेळेला विचार करतो, आर्थिक व्यवहाराचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला धनस्थानाबरोबर पंचम स्थानाचाही विचार केला जातो आणि अष्टम स्थानाचाही विचार केला जातो. आता धनस्थान म्हणजे काय, कोणतं स्थान? पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानाला कुटुंब स्थान मानलं जातं. वैवाहिक जीवनाशी ते निगडीत आहे. विवाह सप्तम स्थानाशी ते निगडीत आहे. अगदी हे धनाशी सुद्धा निगडीत आहे. याला धनस्थानही म्हणलं जातं. पंचम स्थान हे पत्रिकेमध्ये प्रेमाशी निगडीत आहे, संततीशी निगडीत आहे. तरीही या स्थानावरून सुद्धा आपल्याला धनाचा विचार केला जातो. अष्टम स्थान हे धनस्थानाचं सप्तम स्थान म्हणजे धनस्थानाच्या समोरचं स्थान. सप्तमेश अष्टमामध्ये असेल, बघा मी तुम्हाला सांगितलं की सप्तमेश अष्टमामध्ये असतो त्यावेळेला घटस्फोट होतो किंवा वैधव्य योग येण्याचे सुद्धा चान्सेस असतात. पण ते योग कसे येतात की ज्यावेळेला शुभ अशुभ ग्रहांची यांची दृष्टी किंवा प्रतियुती किंवा योग येतात किंवा पापकर्तरीमध्ये असे योग येतात सप्तम स्थानाशी, त्यावेळेला हे योग येतात. पण धनस्थान अष्टम स्थान हे धनस्थानाच्या समोरचं स्थान असल्यामुळे ह्या स्थानाचा बराचसा विचार करावा लागतो. ज्यावेळेला सप्तमेश धनस्थानामध्ये अष्टम स्थानामध्ये असतो त्यावेळेला तो शुभ ग्रह असेल, चंद्र असेल, शुक्र असेल किंवा गुरु असेल आणि त्याची पूर्ण दृष्टी धनस्थानावरती येत असेल, त्यावेळेला सासऱ्याकडून धनलाभ होतो. म्हणजे आपली होणारी जी बायको असते त्यावेळेला आर्थिक सुबत्ता घेऊन आपल्याकडे येते. दुसरी गोष्ट म्हणजे भाग्यस्थानाचाही विचार करायला लागतो. सप्तमेश भाग्यस्थानामध्ये असेल त्यावेळेला आपला लग्नानंतर भाग्योदय होतो. म्हणजे विवाह झाल्यानंतरचा दुसरा टप्पा आपला सुरू होतो, तोही आर्थिक सुबत्तेसाठी. भाग्य म्हणजे आपला भाग्योदय करणारे काही योग असतात ते. आणि अशामध्ये ज्यावेळेला तुम्हाला धनेशाची दशा किंवा अंतर्दशा येते त्यावेळेला आर्थिक भरभराट चांगल्या प्रकारे येते. ज्यावेळेला धनस्थानाचा स्वामी आणि सप्तम स्थानाचा स्वामी एकच असेल आणि तो लाभस्थानामध्ये असेल त्यावेळेला सुद्धा आर्थिक भरभराट आपल्याला होते आणि स्त्रीकडून धनलाभ होतो. लाभस्थान म्हणजे काय की पत्रिकेमधील 11वं स्थान. 11वं स्थान याला लाभस्थान म्हणतात. म्हणजे एखाद्याकडून आपल्याला काहीतरी मिळणं, लाभ होणं म्हणजे लाभस्थान. आणि ह्या स्थानाशी ज्यावेळेला संपर्क येतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्त्रीकडून मिळून जातात. पत्रिकेमध्ये धनस्थान, पंचम स्थान, अष्टम स्थान, लाभस्थान यांचा संबंध जर सप्तम स्थानाशी किंवा सप्तमेशाची म्हणजे सप्तमामध्ये जी राशी असेल त्याचा स्वामी, जर उदाहरणार्थ सप्तमामध्ये वृषभ राशी असेल त्याचा स्वामी शुक्र, याच्याशी जर संबंध येत असेल त्यावेळेला सुद्धा आपल्याला स्त्रीकडून धनलाभ होतो. शुक्राशी किंवा सप्तम व धनस्थानातल्या एखाद्या ग्रहाशी एकमेकाच्या अनन्य योगात म्हणजे सप्तमेश लाभस्थानामध्ये असेल किंवा लाभश सप्तम स्थानामध्ये असेल किंवा सप्तमेश धनस्थानामध्ये असेल, धनेश सप्तम स्थानामध्ये असेल त्यावेळेला सुद्धा स्त्रीकडून आपल्याला धनलाभ होतो. धन स्थान, भाग्यस्थान आणि लाभस्थान यांचा आपण परस्पर विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर चंद्र, शुक्र यासारखे जे ग्रह आहेत, चंद्राच्या धनस्थानाशी म्हणजे चंद्र समजा लग्नी आहे आणि तुमचं धनस्थानाशी किंवा चंद्र तुमच्या सुखस्थानामध्ये आणि पंचम स्थानामध्ये शुभ ग्रह असतील म्हणजे चंद्राच्या धनस्थानामध्ये शुभ ग्रह असतील तरी सुद्धा स्त्रीकडून आपल्याला धनलाभ होतो. सप्तमाच्या धनस्थानी, आता सप्तमाचं धनस्थान कोणतं तर अष्टमस्थान. अष्टमस्थान हे मृत्यूस्थान आहे. जरी मी म्हणलं की सप्तमेश अष्टमस्थानामध्ये असता सासऱ्याकडून धनलाभ होतो, अगदी त्याचप्रमाणे सप्तमाच्या धनस्थाना म्हणजे अष्टमस्थानी चंद्र, शुक्र, गुरु सारखे शुभ ग्रह असतील
किंवा त्यांची युती असेल किंवा ते शुभ युतीमध्ये असतील, शुभ नक्षत्रामध्ये असतील, त्यावेळेला सुद्धा स्त्रीकडून चांगले लाभ होतात. माझ्या अनुभवानुसार बऱ्याच वेळेला मी पत्रिका बघितलेल्या आहेत किंवा काही अनुभव मी घेतलेले आहेत, तर अचानकपणे ज्याला आपण म्हणू की एखादी वृद्ध स्त्री आहे आणि जाता जाता एखाद्या पुरुषाला बरीचशीच आपली स्थावर मालमत्ता देऊन जाते किंवा आर्थिक मालमत्ता देऊन जाते. इथे सप्तमेशाशी कुठेही संबंध येत नाही. त्या इथे संबंध कुठे येतो की वयाचा पण येत नाही, मातृत्वाच्या रूपाने सुद्धा स्त्री आपल्याला ती बरंचसंच काही देऊन जाते. ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला धनस्थान शुभ स्थानामध्ये असलं पाहिजे. आता इथे आपण एक पत्रिका पाहतोय. ही पत्रिका आहे वृषभ राशीची आणि लग्नी शनी चंद्र आणि हर्षल आहेत. आता इथे धनेश जो आहे, धनस्थानाचा जो स्वामी आहे तो बुध आहे आणि तो सप्तमामध्ये वृश्चिक राशीनी शुक्र आणि रवीच्या युतीमध्ये आहे. आणि लाभेश जो लाभस्थानाचा स्वामी जो गुरु आहे, तो गुरु त्या गुरुच्या शुभ योगामध्ये हे सप्तम स्थान आलेलं आहे. हा नवपंचम योग करतो. त्यामुळे या पत्रिकेमध्ये जी व्यक्ती आहे त्याला स्त्रीकडून धनलाभ झालेला आहे. आणखीन एक योग म्हणजे या पत्रिकेतला लग्नेश, धनेश आणि पंचमेश आणि चतुर्थेश. म्हणजे लग्न स्थानाचा स्वामी शुक्र, पंचम स्थानाचा स्वामी बुध, चतुर्थ स्थानाचा स्वामी रवी, हे तिन्ही ग्रह आहेत ते सप्तमामध्ये आहेत आणि त्यांची युती आहे आणि हे शुभ ग्रह आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे लग्नेश हा अष्टमेश आणि लाभेश हा उच्च गुरु जो आहे तो उच्च राशीनी इथे आहे. कर्केचा गुरु उच्चीचा मानला जातो आणि तो पराक्रमामध्ये आहे. तो नवमांशात असल्यामुळे अचानक धनलाभ झालेला आहे स्त्रीकडून ह्या व्यक्तीला. ज्या वेळेला आपण अशा अनेक पत्रिका बघतो, पत्रिकेमध्ये धनस्थान, पंचमस्थान, अष्टमस्थान यांच्याशी परस्परांशी शुभ योग बनले तरी सुद्धा धनलाभ होतो स्त्रीकडून. लग्नेश, सप्तमेश, भाग्येश, धनेश हे ज्या वेळेला धनस्थानामध्ये येतात, म्हणजे हे जे पत्रिकेमध्ये आपण द्वितीय स्थान बघतो ज्याला धनस्थान म्हणतो, त्या स्थानामध्ये ज्या वेळेला लग्नस्थानाचा स्वामी किंवा सप्तम स्थानाचा स्वामी किंवा भाग्यस्थानाचा स्वामी ह्या धनस्थानामध्ये धनेशाबरोबर म्हणजे धनस्थानामध्ये असताना त्याच्याबरोबर युती करतो, त्यावेळेला सुद्धा एखाद्या स्त्रीकडून आपल्याला अचानकपणे धनलाभ होतो. तूळ राशीतील शुक्र हा शनी बरोबर युती करून अष्टमात असेल, तूळ राशीतील शुक्र हा जर शनी बरोबर युती करून अष्टमात असेल, बघा शनी हा पापग्रह आहे तरी सुद्धा अष्टमस्थान हे मृत्यूस्थान आहे, तिथे जरी असेल तरी स्त्रीकडून धनलाभ होतो. याचं कारण असं आहे की तूळ ही शुक्राची वर्गोत्तम राशी आहे, स्वराशी आहे आणि शनी हा तूळ राशीमध्ये उच्चीचा बनतो. त्यामुळे त्याची जी पाप तीव्रता आहे ती कमी येते आणि त्यांची पूर्ण दृष्टी धनस्थानावरती येते. त्यामुळे अचानकपणे धनलाभ होतो स्त्रीकडून. शुक्र ग्रह उच्च राशीत किंवा स्वराशीत मीन नवमांशी, ज्या वेळेला उच्च राशीत स्वराशीत शुक्र असेल किंवा नवमांश कुंडलीमध्ये शुक्र मीनेमध्ये असेल तरी सुद्धा चंद्राच्या धनस्थानात जर हा योग बनला तर अचानक स्त्रीकडून धनलाभ बनला जातो. शुक्र जर भाग्यस्थानाचा स्वामी आणि लाभेश या लाभस्थानाचा स्वामी यांच्याबरोबर जर युती करून धनस्थानात असेल तरी सुद्धा स्त्रीकडून धनलाभ मिळतो. सप्तमेशाच्या सप्तम स्थानामध्ये, आता सप्तमेशाचं सप्तम स्थान म्हणजे लग्नस्थान आणि या लग्नस्थानामध्ये ज्या वेळेला धनेश आणि लाभेश किंवा भाग्येश हे जर शुभ ग्रह शुभ युतीत असतील तरी सुद्धा स्त्रीकडून धनलाभ होतो. सप्तम स्थान हे वैवाहिक स्थान आहे आणि सप्तमेशाच्या सप्तम स्थानामध्ये ज्या वेळेला शुभ ग्रह येतात आणि तिथे धनेश किंवा लाभेश भाग्येश यांची युती बनते शुभग्रहांनी, शुभग्रहांच्या दृष्टीत, त्यावेळेला नक्कीच आपल्या वैवाहिक म्हणजे आपल्या पत्नीकडून आपल्याला धनलाभ होतो. हे योग बघत असताना किंवा आपल्याला याच्यामध्ये आणखीन जास्त चांगल्या प्रकारे योग यावेत किंवा आपल्या पत्नीकडून चांगल्या प्रकारे आपल्याला आर्थिक सुबत्ता मिळावी असं जर आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वाढ करावी अशी वाटत असेल, ओम ह्रीम नमः हा लक्ष्मी मंत्र आहे. हा लक्ष्मी मंत्राचा जर 108 वेळा रोज जप केलात
तर बऱ्याच अंशी लक्ष्मी प्रसन्न होते. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मे नमः हा जप सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करून जातो. ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा सुद्धा मंत्र आपल्यासाठी खूप चांगल्या प्रकारे यशदायी ठरतो. कारण ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा या मंत्राचा अर्थच असा आहे, हे महालक्ष्मी, हे महासरस्वती आणि हे महाशक्ती, ह्या तिन्ही रूपाची तू चामुंडा असलेली, ह्या तिन्ही रूपातून माझ्यावरती कृपा दृष्टी कर. म्हणजे याचा अर्थ असा आहे आपल्याला की मला शक्ती दे, मला बुद्धी दे आणि मला लक्ष्मी दे. त्यामुळे इथून आपल्याला बऱ्याच अंशी स्त्रीकडून धनलाभ होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. सप्तम स्थान याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या वैवाहिक जीवनात आपल्या पत्नीकडून आपल्याला नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला साथ मिळावी. आज आपण बघतोय ह्या धक्काधक्कीच्या या काळामध्ये किंवा या अलीकडच्या ह्याच्यामध्ये की आपल्याला कुठेही यश मिळत नाही किंवा एकाच्या आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये एकाच्या आर्थिक सुबत्तेमध्ये आपण कधीही यशस्वी होत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या जोडीदाराची आर्थिकतेसाठी गरज आहे. त्यामुळे हे मंत्र आणि हे योग पाहणे खूप गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये बऱ्याच अशाच विषयांच्यावरती आपण चर्चा अशीच चालू ठेवणार आहे. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.